गड किल्ल्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। शिवाजी महाराज उत्तम योद्धेच नव्हते तर उत्तम प्रशासकही होते। शिवाजी महाराजांचे गड किल्ले आमच्यासाठी कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। यावेळी त्यांनी शिवरायांचे विचार आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि शिवरायांचा गौरव केला। छत्रपती शिवाजी महाराजांकडून समृद्ध भारतासाठी प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी। रयतेचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचा जयंती सोहळा आज राज्यासह देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। शिवजयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने भारत घडवण्यासाठी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने सुराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली। ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे। मेरे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है, ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। हमारे लिए हमारे आराध्य देव से बड़ा कुछ नहीं होता है। छत्रपति शिवाजी महाराज की वीरता, विचारधारा और न्यायप्रियता ने कई पीढ़ियों को प्रेरित किया। उनकी साहसिक कार्यशैली, सामरिक कौशल और शांतिपूर्ण राजनीतिक प्रणाली आज भी हमारे लिए प्रेरणा स्रोत है। हमें इस बात का गर्व है कि दुनिया के कई देशों में आज भी छत्रपति शिवाजी महाराज की नीतियों की चर्चा होती है और उस पर रिसर्च होती है। इतने वर्ष बाद भी उनके द्वारा स्थापित किए गए मूल्य हमें आगे बढ़ने का मार्ग दिखा रहे हैं। इन्हीं मूल्यों के आधार पर हमें अमृत काल की 25 वर्षों की यात्रा पूरी करनी है। ये यात्रा होगी छत्रपति शिवाजी महाराज के सपनों का भारत बनाने की। ये यात्रा होगी स्वराज, सुशासन और आत्मनिर्भरता की। ये यात्रा होगी विकसित भारत की। मैं छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में कोटि नमन करता हूँ। किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जोजवला शिवरायांचा पाळणा। फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे। त्यानिमित्ताने किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला गेला। ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार होता त्या ठिकाणी गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षकरित्या सजावट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले। छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 395वी जयंती साजरी केली जात असल्याने शिवनेरी किल्ल्यावर या दिमागदार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न झाला। सुवर्ण मुद्राने राजा दोरीला
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. बाळाचं नाव ठेवलंय शिवाजी शिवाजी शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक कारभार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक कारभार डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. लोककल्याणकारी राज्य निर्मितीकरिता यापुढेही देखील प्रयत्न करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले.